नमस्कार. स्वराज आर्टच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट अशा सुक्या भरल्या वांग्याची रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर मग बघूयात आता याची कृती. सुका भरल्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये काय साहित्य लागणार आहे ते बघूया. साधारण 1/2 किलो मध्यम आकाराची काटेरी वांगी. ही वांगी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी आणि लक्षात ठेवायचं आहे की वांगी ही शक्यतो ताजी असावी. ताजी ओळखण्याची एक खूण म्हणजे वांग्याचा हा देठ हा अगदी हिरवागार व टवटवीत असावा. आणि लक्षात ठेवायचं आहे की भाजी करण्याच्या आधी ही वांगी फ्रीजमध्ये ठेवलेली नसावी, कारण फ्रीजमधील गार वांग्यांची भाजी पटकन शिजून येत नाही. त्यामुळे शक्यतो ताजी वांगी घ्यावी. आणि चिमूटभर मीठ. सर्वप्रथम वांग्यांचे काटे काढून घेऊया, म्हणजे खाताना टुचणार नाही. तुम्ही अगदी हा वरचा भाग जरी काढून टाकलात तरी चालेल. हलक्या हलक्या हाताने याचे काटे काढून घेऊया. तसं तर भरली वांगी विविध प्रकारामध्ये करता येतात. या आधी सुद्धा आम्ही मसाला भरल्या वांगीचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे. ही दुसरी रेसिपी आणि अजून 3 ते 4 रेसिपी बाकी आहे. हळूहळू आपण त्या सर्व सुद्धा बघूया. छान ह्याचा देठ सुद्धा थोडा कट करून घेऊ व ह्याला एक उभा व आडवा काप देऊया. अगदी खालपर्यंत कापायचं नाही. छान आतमध्ये कीड असेल तर ती बघून घ्यावी. आणि ह्याच्या आतमध्ये बोटाने अगदी थोडंसं मीठ लावावं, म्हणजे वांग काळं पडणार नाही व मीठ सुद्धा यामध्ये छान मुरेल. बोटाने अगदी हलकं हलकं ह्याला मीठ चोळून घ्यावं. छान सर्व वांगी कापून व किंचितसं मीठ लावून तयार. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी अगदी चिमूटभर मीठ सर्व वांग्यांना लावलं आहे. त्यानंतर आतील मसाल्यासाठी किंवा स्टफिंगसाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. 1 वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट, थोडा बारीक कापलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ. लक्षात ठेवायचं आहे की चिमूटभर मीठ आपण वांग्यांना सुद्धा लावलं आहे, त्यामुळे अंदाजाने थोडं कमी मीठ घालावं. थोडंसं तेल, 1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट, 1 टीस्पून लिंबाचा रस, साधारण 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि चिमूटभर हळद. सर्वप्रथम एका पसरट भांड्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट, आलं लसूण पेस्ट, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर घालूया, लिंबाचा रस आणि अगदी 1 टीस्पून तेल घालायचं आहे व हे मिश्रण हातानेच छान मिक्स करायचं आहे. हे छान मिक्स झालं, पण तुम्ही बघू शकता हे मिश्रण खूप कोरडं आहे, त्यामुळे यामध्ये साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे व थोडंसं ओलसर आपण हे करून घेऊया. खूप पातळ नको, पण अगदी सहज भरता येईल या प्रमाणात हे करायचं आहे. छान तुम्ही बघू शकता हे छान ओलसर झालं आहे. छान या ठिकाणी वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊ. डाव्या हाताच्या बोटाने वांग थोडं उघडून उजव्या हाताने सारण भरायचं आहे. घट्ट दाबून घेऊया व हाताने दाब देत हे वांग थोडं बंद करून घेऊ, म्हणजे मसाला सुटणार नाही. छान अशी सर्व वांगी मी आता भरून घेणार आहे. छान या ठिकाणी
सर्व वांगी मसाला भरून तयार। आता आपण ही भाजून घेऊयात। या ठिकाणी पसरट कढई किंवा पॅन गरम करायला ठेवावा। त्यामध्ये थोडं तेल घालूया। लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी कढई ही नेहमी करता जाड किंवा थिक घ्यावी। त्यानंतर ही वांगी आपण यावर ठेवूयात। आता यावर झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर आपल्याला ही वांगी छान भाजायची आहे। अधनमधनं झाकण काढून वांग्यांचे साइड टर्न करून घ्यायचे आहेत। छान आपण याच्या साइड पलटून घेऊ। देठ पकडून हळूवार टर्न करायचं आहे। पुन्हा झाकायचं आहे। असेच सर्व बाजूंनी पलटून पलटून हे वांगे मऊ होईपर्यंत आपल्याला छान भाजायचे आहे, म्हणजे कुठलीही एक बाजू जळणार नाही। छान तुम्ही बघू शकता वांगी अगदी छान भाजून झाली व मऊ सुद्धा झाली आहे। आता आपण गॅस बंद करूया व ही वांगी एका प्लेटमध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही जर गरम कढईमध्येच ही भरलेली वांगी ठेवलीत तर ही चिवट होतात। अतिशय चविष्ट असं सुकं भरलं वांग तयार। तुम्ही हे वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा आमटी पोळी सोबत खा। हे अप्रतिम लागते। तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।